गतस्य गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतस यज्ञायाचरतः कर्म समर्गम प्रविलीयते. जो मनुष्य प्राकृतिक गुणांपासून अनासक्त आहे आणि पूर्णपणे दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे, त्याचे कर्म पूर्णपणे दिव्यत्व प्राप्त करते. तात्पर्य: पूर्णपणे कृष्ण भावनाभावित झाल्यामुळे मनुष्य सर्व द्वंद्वांतून मुक्त होतो आणि याप्रमाणे तो प्राकृतिक गुणांच्या दोषांपासूनही मुक्त होतो. श्रीकृष्णांशी संबंधित आपल्या स्वरूपस्थितीचे त्याला ज्ञान असल्यामुळे तो मुक्त होऊ शकतो आणि म्हणून त्याचे मन कृष्ण भावनेपासून कधीही विचलित होऊ शकत नाही. यामुळे तो जे जे करतो ते आदि विष्णू म्हणजेच श्रीकृष्णांप्रीत्यर्थ करतो. म्हणून त्याचे कर्म यज्ञाप्रमाणाचे असते. कारण यज्ञाचा उद्देश हा परमपुरुष श्री विष्णू श्रीकृष्णांना संतुष्ट करणे हाच असतो. अशा कर्मांमुळे प्राप्त होणारी कर्मे निश्चितच दिव्यत्वामध्ये विलीन होतात व त्यामुळे कर्मफलांचे भौतिक परिणाम भोगावे लागत नाही. ब्रह्मार्पणम ब्रह्म हविर्भ याज्ञो ब्रह्मणा हुतम ब्रह्मैव तेन गंतव्य ब्रह्मकर्म समाधिना. कृष्ण भावनामध्ये पूर्णपणे तल्लीन झालेल्या मनुष्याला निश्चितच भगवद्धामाची प्राप्ती होते, कारण तो आध्यात्मिक क्रियांत पूर्णपणे निमग्न झालेला असतो. या आध्यात्मिक क्रियांमध्ये हवनसुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे ब्रह्मरूप आहे आणि हवीसुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचीच आहे. कृष्ण भावनाभावित होऊन केलेली कर्मे शेवटी अशी आध्यात्मिक ध्येय प्राप्ती करून देतात, ते या श्लोकात सांगितले आहे. कृष्ण भावनाभावित अनेकविध कर्मे आहेत आणि त्या सर्वांचे वर्णन पुढील श्लोकांमध्ये करण्यात येईल. पण आता केवळ कृष्ण भावनेच्या तत्त्वांचे विवेचन करण्यात आले आहे. भौतिक विकारांमध्ये गुंतलेला बद्ध जीव हा भौतिक परिस्थितीत कर्म करणार हे निश्चित आहे. म्हणून त्याने अशा परिस्थितीमधून मुक्त होणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीद्वारे मनुष्य भौतिक परिस्थितीपासून मुक्त होऊ शकतो तिला कृष्ण भावना म्हणतात. उदाहरणार्थ, दुधाचे पदार्थ वाजवीपेक्षा अधिक खाल्ल्यामुळे एखादा रोगी मनुष्य जेव्हा पोटाच्या विकाराने अस्वस्थ होतो, तेव्हा त्याला दुधाच्याच दुसऱ्या पदार्थाने म्हणजेच दह्याने बरे केले जाते. त्याचप्रमाणे विषयासक्त बद्धजीव या ठिकाणी गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे कृष्ण भावनेद्वारे बरा होऊ शकतो. या पद्धतीलाच सामान्यपणे यज्ञ म्हटले जाते. यज्ञ म्हणजेच सर्व कर्मे श्री विष्णू किंवा श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिता करणे होय. या भौतिक जगातील कर्मे जितक्या प्रमाणात कृष्ण भावनाभावित होऊन किंवा केवळ श्री विष्णू प्रीत्यर्थ केली जातात, तितक्याच प्रमाणात तल्लीनतेने वातावरण आध्यात्मिक होते. ब्रह्म म्हणजेच आध्यात्मिक किंवा दिव्य होय. भगवंत हे दिव्य आहेत आणि त्यांच्या दिव्य देहामधून निःसृत होणाऱ्या किरणांना ब्रह्मज्योती म्हटले जाते व हेच त्यांचे दिव्य तेज आहे. अस्तित्वातील सर्व गोष्टी ब्रह्मज्योतीमध्ये स्थित आहेत. पण जेव्हा या ब्रह्मज्योतीवर माया किंवा इंद्रिय तृप्तीचे आवरण येते, तेव्हा त्या ज्योतीला भौतिक म्हटले जाते. हे भौतिक आवरण कृष्ण भावनेद्वारे तात्काळ काढून टाकता येते. याप्रमाणे कृष्ण भावनेप्रीत्यर्थ अर्पण केलेले हविद्रव्य हे हविद्रव्य ग्रहण करणारा प्रतिनिधी, हवनाची प्रक्रिया, हवी अर्पण करणारा आणि प्राप्त फळ या सर्वांचा समावेश म्हणजेच ब्रह्म किंवा परमसत्य होय. जेव्हा परमसत्य मायेने आच्छादित होते तेव्हा त्याला पदार्थ म्हटले जाते. जेव्हा पदार्थाचा उपयोग परमसत्याप्रीत्यर्थ केला जातो तेव्हा पदार्थाला पुन्हा दिव्यत्व प्राप्त होते. मायेने आच्छादित भावनेचे रूपांतर ब्रह्म किंवा परमतत्वामध्ये करणे म्हणजेच कृष्ण भावना होय. जेव्हा मन पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये तल्लीन होते तेव्हा ते समाधिस्थ आहे असे म्हटले जाते. या दिव्य भावनेमध्ये जे काही केले जाते त्याला यज्ञ असे म्हणतात. आध्यात्मिक भावनेच्या या स्तरावर हवी अर्पण असणारा हवन, यज्ञाचा अधिष्ठाता आणि अंती प्राप्त करणारे फळ सर्व काही परब्रह्मामध्ये एकत्रित होते. कृष्ण भावनेची हीच पद्धती आहे. दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माज्ञावपरे यज्ञं यज्ञे नैवोपजुह्यति.
काही योगीजन देवदेवतांना विविध प्रकारचे यज्ञ अर्पण करून त्यांची चांगल्या रीतीने उपासना करतात आणि त्यातील काही जण परब्रह्मरूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात. तात्पर्य: पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे कृष्ण भावनाभावित होऊन कर्म करणाऱ्यांमध्ये संलग्न झालेल्या मनुष्याला परमयोगी म्हणतात. पण इतर असे लोक आहेत जे या प्रकारच्या यज्ञांद्वारे देवदेवतांची उपासना करतात आणि इतरही असे लोक आहेत जे परब्रह्म किंवा भगवंतांच्या निर्विशेष तत्वाप्रित्यर्थ यज्ञ करतात. म्हणून विविध श्रेणींना अनुसरून विविध प्रकारचे यज्ञ आहेत. निरनिराळ्या प्रकारच्या याज्ञिकांना केलेले निरनिराळ्या श्रेणींतील यज्ञ हे केवळ यज्ञांचे बाह्यकारी वर्गीकरण दर्शवितात. वस्तुतः यज्ञ म्हणजे भगवान श्री विष्णूंना संतुष्ट करणे होय. श्री विष्णू यज्ञ या नावानेही जाणले जातात. सर्व निरनिराळ्या प्रकारच्या यज्ञांचे साधारणपणे 2 प्राथमिक विभाग करता येतात: भौतिक वस्तूंचा यज्ञ आणि दिव्य ज्ञान प्राप्तीसाठी केलेला यज्ञ. कृष्ण भावनाभावित व्यक्ती भगवंतांच्या संतुष्टीसाठी आपल्याकडील सर्व भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात आणि तात्पुरत्या भौतिक सुखाची इच्छा असलेले इंद्र, सूर्यदेव आणि देवदेवतांना संतुष्ट करण्यासाठी आपल्याकडील भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात. आणि निर्विशेषवादी हे निराकार ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊन आपल्या व्यक्तित्वाचा यज्ञ करतात. देवदेवता म्हणजे भगवंतांनी विश्वाला उष्णता, वर्षा, प्रकाश इत्यादी गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी नेमलेले शक्तिशाली जीव आहेत. जे भौतिक लाभ प्राप्त करू इच्छितात ते वैदिक कर्मकांडानुसार विविध प्रकारच्या यज्ञांद्वारे देवदेवतांची उपासना करतात. अशा लोकांना बहिश्वरवादी किंवा अनेक देवदेवतांवर विश्वास ठेवणारे असे म्हणतात. पण जे इतर लोक परमसत्याच्या निर्विशेष ब्रह्मरूपाची उपासना करतात आणि देवदेवतांची रूपे तात्पुरती समजतात, ते स्वतःचे अस्तित्व ब्रह्माग्नीमध्ये अर्पण करून परब्रह्मामध्ये विलीन होतात, वैयक्तिक अस्तित्वाचा अंत करतात. असे निर्विशेषवादी परम सत्याच्या दिव्य स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्यामध्ये काल व्यतीत करतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर सकामकर्मी भौतिक उपभोग प्राप्त करण्यासाठी आपल्याकडील भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात, तर निर्विशेषवादी हे परब्रह्मामध्ये विलीन होण्यासाठी आपल्या भौतिक उपाधींचा यज्ञ करतात. निर्विशेषवाद्यांसाठी यज्ञाग्नी हा परब्रह्म आहे आणि आहुती म्हणजे आत्मस्वरूप आहे, जे ब्रह्माग्नीमध्ये अर्पिले जाते. परंतु अर्जुनासारखा कृष्ण भावनाभावित भक्त हा श्रीकृष्णांच्या संतुष्टीप्रित्यर्थ सर्वस्व यज्ञार्पित करतो. याप्रमाणे भक्तांकडील भौतिक वस्तू तसेच त्यांचे स्वतःचे अस्तित्व म्हणजेच सर्वस्व श्रीकृष्णांप्रित्यर्थ यज्ञार्पित होते. म्हणूनच तो सर्वोत्तम योगी होय. परंतु असे केल्याने तो आपले स्वतःचे वैयक्तिक अस्तित्व गमावत नाही. श्रोत्रादीनिंद्रियाण्यने संयमाग्निषु जुह्यति शब्दादि विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्यति. यापैकी काही जण म्हणजेच विशुद्ध ब्रह्मचारी श्रवणादी प्रक्रिया आणि इंद्रियांची मानसिक संयमरूपी अग्नीमध्ये आहुती देतात आणि इतर म्हणजेच नियमन केलेले गृहस्थाश्रमी इंद्रियांविषयीची इंद्रियाग्नीमध्ये आहुती देतात. तात्पर्य: ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी या समाजाच्या 4 आश्रमांतील सदस्यांनी परिपूर्ण योगी बनणे आवश्यक आहे. मनुष्य जीवन हे पशुप्रमाणे इंद्रियोपभोगासाठी नाही. म्हणून 4 आश्रमांची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे जेणेकरून आध्यात्मिक जीवनामध्ये पूर्णता प्राप्त करणे शक्य होईल. ब्रह्मचारी किंवा प्रामाणिक आध्यात्मिक गुरूच्या देखरेखीखाली असणारे विद्यार्थी इंद्रियतृप्तीपासून परावृत्त होऊन मन संयमित करतात. ब्रह्मचारी केवळ कृष्ण भावनेशी संबंधित असणारे शब्द श्रवण करतो. श्रवण हे ज्ञानप्राप्तीचे मूलभूत तत्व आहे. म्हणून विशुद्ध ब्रह्मचारी पूर्णपणे हरिर्नामकीर्तनम किंवा हरिनाम श्रवणामध्ये आणि कीर्तनामध्ये संलग्न झालेला असतो. तो भौतिक शब्दध्वनीचे श्रवण करण्यापासून स्वतःला परावृत्त करतो आणि हरे कृष्ण या दिव्य शब्दध्वनीचे श्रवण करण्यात मग्न होतो. त्याचप्रमाणे मर्यादित आणि नियंत्रित इंद्रियतृप्ती करण्याची मुभा असणारा गृहस्थ अशी कृत्ये
प्रयासाने संयमित करतो. लैंगिक जीवन, मादक पदार्थ व मांसभक्षण करणे या सामान्यतः मानव समाजाच्या प्रवृत्ती असतात. परंतु एखादा संयमित गृहस्थ अनियंत्रित संभोग आणि इतर प्रकारची इंद्रियतृप्ती करीत नाही. म्हणून धार्मिक जीवनावर आधारित विवाह पद्धती ही सर्व सुधारित मानवी समाजामध्ये अस्तित्वात आहे, कारण हाच मैथुनभोग नियंत्रित करण्याचा मार्ग आहे. असे संयमित आणि अनासक्त संभोग जीवन म्हणजे एक प्रकारचा यज्ञच आहे, कारण गृहस्थ आपल्या इंद्रियतृप्ती करण्याच्या प्रवृत्तीची आहुती देतो. सर्वाणींद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगान्यो जुह्यति ज्ञानदीपिते. इतर व्यक्ती ज्या मन आणि इंद्रियांच्या संयमाद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी इच्छुक असतात, त्या इंद्रिये आणि प्राणाच्या सर्व क्रिया आहुती रूपाने नियंत्रित मनरूपी अग्नीमध्ये अर्पण करतात. तात्पर्य: या ठिकाणी पतंजली प्रणीत योग पद्धतीचा उल्लेख करण्यात आला आहे. पतंजलीच्या योगसूत्रामध्ये आत्म्याला प्रत्यगात्मा आणि पराग आत्मा म्हणून संबोधित केले आहे. जोपर्यंत आत्मा इंद्रियोपभोगामध्ये आसक्त आहे तोपर्यंत त्याला पराग आत्मा म्हणतात. पण जेव्हा आत्मा अशा इंद्रियोपभोगापासून अनासक्त होतो तेव्हा त्याला प्रत्यगात्मा म्हटले जाते. शरीरामध्ये आत्मा हा 10 प्रकारच्या वायूंमध्ये वावरत असतो आणि याचा प्रत्यय श्वसन प्रक्रियेद्वारे होतो. पतंजली योगसूत्र मनुष्याला शरीरातील प्राण्यांच्या क्रियांचे नियमन करणे याबद्दल सांगतात, जेणेकरून शरीरातील सर्व प्रकारच्या प्राण्यांच्या किंवा भौतिक आसक्तीतून आत्म्याचे शुद्धीकरण होण्यासाठी अनुकूल होतील. या योग पद्धतीनुसार प्रत्यगात्मा हेच अंतिम ध्येय आहे. या प्रत्यगात्मा भौतिक क्रियांमधून निवृत्त केलेला असतो. इंद्रिय आणि इंद्रियविषय यांचा परस्पर संबंध येतो. उदाहरणार्थ, कान श्रवण करण्यासाठी, नेत्र पाहण्यासाठी, नासिका वास घेण्यासाठी, जिव्हा चव घेण्यासाठी, हात स्पर्श करण्यासाठी आणि याप्रमाणे ही सर्व इंद्रिये आत्म्याच्या बाहेर क्रियाशील असतात. या क्रियांना प्राणवायूच्या क्रिया म्हणतात. आपण वायू अधोगामी आहे. व्यान वायू आकुंचन प्रसरणाचे कार्य असते. समान वायू समतोलपणा राखतो. उदान वायू ऊर्ध्वगामी आहे. जेव्हा मनुष्य प्रवृत्त होतो तेव्हा तो आत्मक साक्षात्कार प्राप्तीसाठी या सर्वांचा उपयोग करतो. द्रव्ययज्ञास्त पोयज्ञा योगयज्ञास्त थापरे स्वाध्यायज्ञानश्च यतय संचितव्रता. काही जण कठोर व्रत धारण करून, काही जण आपल्याकडील द्रव्यांचा यज्ञ करून, काही जण खडतर तपस्या करून, काही जण अष्टांगयुक्त पद्धतीचे आचरण करून किंवा काही दिव्य ज्ञानामध्ये प्रगत होण्यासाठी वेदाध्ययन करून प्रवृत्त होतात. तात्पर्य: या यज्ञांचे विविध विभागांमध्ये वर्गीकरण करता येते. विविध प्रकारचे दान म्हणून काही लोक आपल्याकडील संपत्तीचा यज्ञ करतात. भारतामध्ये धनाढ्य व्यापारी वर्ग किंवा राजघराण्यातील लोक विविध प्रकारच्या धर्मार्थ संस्था उघडतात. उदाहरणार्थ, धर्मशाळा, अन्नक्षेत्र, अतिथीगृह, अनाथालय आणि विद्यापीठ. इतर देशांतही अनेक इस्पितळे, वृद्धाश्रम आणि तत्सम धर्मादाय संस्था आहेत, ज्या अन्न वाटप, गरिबांना शिक्षण आणि मोफत वैद्यकीय मदत देण्याच्या उद्देशाने स्थापिलेल्या आहेत. दान देण्याच्या या सर्व कार्यांना द्रव्यमय यज्ञ असे म्हणतात. काही लोक जीवनातील उन्नतावस्था प्राप्त करण्यासाठी किंवा ब्रह्मांडातील उच्चतर ग्रहलोकांपर्यंत उन्नत होण्यासाठी स्वेच्छेने अनेक प्रकारच्या तपस्या करतात. उदाहरणार्थ, चंद्रायन आणि चातुर्मास या पद्धतीमध्ये विशिष्ट नियमांनुसार खडतर व्रतांचे जीवनामध्ये आचरण करावे लागते. चातुर्मास व्रताचे आचरण करताना जुलै ते ऑक्टोबर वर्षांतील 4 महिन्यांमध्ये केशकर्तन करीत नाही, विशिष्ट अन्नपदार्थ ग्रहण करीत नाही, दिवसातून 2 वेळा अन्न ग्रहण करीत नाही किंवा घर सोडून जात नाही. जीवनातील सुखांच्या अशा यज्ञाला तपोमय यज्ञ म्हटले जाते.
इतर असेही लोक आहेत जे पतंजली योग पद्धती म्हणजेच ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्यासाठी किंवा हठयोग अथवा अष्टांगयोग म्हणजेच विशिष्ट सिद्धी प्राप्त करण्यासाठी इत्यादी योग पद्धतींचे आचरण करतात. काही लोक पवित्र तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी तीर्थाटन करतात. या सर्व आचरण क्रियांना योगयज्ञ अर्थात भौतिक जगामध्ये विशिष्ट सिद्धींप्रित्यर्थ केलेला यज्ञ असे म्हणतात. अन्य लोक आहेत जे निरनिराळ्या वैदिक शास्त्रांचे विशेष करून उपनिषद आणि वेदांत सूत्र किंवा सांख्य तत्त्वज्ञान अध्ययन करण्यामध्ये संलग्न होतात. या सर्व क्रियांना स्वाध्याय यज्ञ किंवा अध्ययनरूपी यज्ञ म्हटले जाते. हे सर्व योगी निष्ठेने विविध प्रकारचे यज्ञ करण्यामध्ये मग्न असतात आणि जीवनातील उन्नतावस्थेच्या शोधात असतात. पण कृष्ण भावना ही या सर्वांपासून भिन्न आहे, कारण कृष्ण भावनेमध्ये प्रत्यक्ष भगवंतांची सेवा केली जाते. वर उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारच्या यज्ञांद्वारे कृष्ण भावनेची प्राप्ती करता येत नाही. कृष्ण भावना केवळ भगवंत आणि त्यांच्या प्रमाणित भक्ताच्या कृपेद्वारेच प्राप्त करता येते. म्हणून कृष्ण भावना ही दिव्य आहे. अपाने जुह्यति प्राणम प्राणे पानम तथा परे प्राणापानगती रुद्धता प्राणायाम परायणा अपरे नियताहारा प्राणान प्राणेषु जुह्यति. या व्यतिरिक्त इतरही लोक आहेत जे समाधीस्थ राहण्याकरिता प्राणायाम पद्धतीचा अवलंब करतात. ते प्राणवायूची अपान वायूमध्ये आणि अपान वायूची प्राणवायूमध्ये आहुती देतात आणि शेवटी संपूर्ण श्वासोच्छ्वास थांबवून समाधी अवस्थेत राहतात. अन्य लोक आहार नियम करून प्राणवायूमध्ये यज्ञ म्हणून अर्पण करतात. तात्पर्य: श्वसन प्रक्रिया नियंत्रित करण्याच्या या योग पद्धतीला प्राणायाम असे म्हटले जाते आणि आरंभी हठयोगामध्ये विविध आसनांद्वारे प्राणायामाचा उपयोग केला जातो. या सर्व प्रक्रिया इंद्रिय संयमित करण्यासाठी आणि आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये प्रगती करण्यासाठी आहेत. प्राणायामामध्ये शरीरातील वायू नियंत्रित केले जातात, त्यामुळे त्यांचे मार्गक्रमण विरुद्ध दिशेने करता यावे. अपान वायू अधोगमन करतो आणि प्राणवायू ऊर्ध्वगमन करतो. प्राणायाम योगी या वायूंचे विरुद्ध दिशेने मार्गक्रमण करवितो आणि दोन्ही वायूंचे समत्व पूरकमध्ये साधतो. प्राणवायू अपान वायूमध्ये अर्पण करणे म्हणजेच उच्छ्वास आता येणाऱ्या श्वासामध्ये अर्पण करणे या क्रियेला रेचक म्हटले जाते. जेव्हा दोन्ही वायूंचे प्रवाह पूर्णपणे थांबले जातात तेव्हा मनुष्य कुंभक योग या मध्ये स्थित असल्याचे म्हटले जाते. कुंभक योगाच्या आचरणामुळे आध्यात्मिक साक्षात्कारा प्राप्तीसाठी मनुष्य आपली आयुमर्यादा वाढवू शकतो. बुद्धिमान योगी दुसऱ्या जीवनाची प्रतीक्षा न करता एकाच जीवनकालामध्ये पूर्णता प्राप्त करण्यामध्ये इच्छुक असतो, कारण कुंभक योगाच्या आचरणामध्ये योगी आपले आयुष्य अनेकानेक वर्षांनी वृद्धिंगत करतात. परंतु कृष्ण भावनाभावित मनुष्य भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये नित्यस्थित असल्यामुळे त्याचे इंद्रिये आपोआपच नियंत्रित होतात. त्याची इंद्रिये नेहमी भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न असल्यामुळे ती इतरत्र रत होण्याची शक्यताच नसते. म्हणून जीवनाच्या अंती तो स्वाभाविकतःच भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य धामामध्ये प्रवेशित होतो. यामुळे तो दीर्घायुषी होण्याचा प्रयत्न करीत नाही. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे तो तात्काळ मुक्तीच्या स्तरापर्यंत उन्नत होतो. माच योव्याभिचरणेन भक्तियोगेन सेवेते सगुणान्स्म मती ते त्यान ब्रह्मभूयाय कल्पते. भगवंतांच्या विशुद्ध भक्तिपूर्ण सेवेमध्ये जो संलग्न होतो तो प्रकृतीच्या गुणांच्या पलीकडे जातो आणि तात्काळ ब्रह्मस्तरापर्यंत उन्नत होतो. कृष्ण भावनाभावित मनुष्य दिव्य स्तरापासूनच प्रारंभ करतो आणि नित्य त्याच भावनेमध्ये स्थित राहतो. म्हणून त्या स्तरापासून त्याचे पतन होण्याची शक्यता नसते. शेवटी तो भगवद्धामात प्रवेश करतो. भगवंतांना अर्पण केलेले अन्न किंवा कृष्णप्रसाद ग्रहण केल्याने आहार नियमन आपोआपच होते. इंद्रिय निग्रह करण्यासाठी आहार नियमन अत्यंत सहाय्यकारक ठरते आणि इंद्रिय संयम केल्याविना
भौतिक जंजाळातून मुक्त होण्याची शक्यता नाही. सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषा यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्मसनातनम. यज्ञाचे प्रयोजन उत्तम रीतीने जाणणारे हे सर्व यज्ञकर्ते पापकर्मांतून मुक्त होतात आणि यज्ञाच्या अविष्टरूपी अमृताची चव घेतल्यामुळे ते सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती करतात. तात्पर्य: विविध प्रकारच्या यज्ञांच्या पूर्वोक्त वर्णनांवरून द्रव्ययज्ञ, वेदाध्ययन किंवा ज्ञानयज्ञ आणि योगयज्ञ कडून येते की इंद्रिय संयम करणे हाच या सर्वांचा मूळ उद्देश आहे. इंद्रियतृप्तीमुळेच मनुष्य भौतिक अस्तित्वात गुंतून राहतो. म्हणून जोपर्यंत तो इंद्रियतृप्ती विरहित स्तरावर स्थित होत नाही तोपर्यंत तो सच्चिदानंद स्तरापर्यंत उन्नत होऊ शकत नाही. हा स्तर म्हणजेच सनातन किंवा ब्रह्मस्तर होय. व इतर सांगण्यात आलेले सर्व यज्ञ मनुष्याला भौतिक जीवनाच्या पापकर्मांतून शुद्ध होण्यास सहाय्यक होतात. जीवनातील या प्रगतीमुळे मनुष्य जीवनात ऐश्वर्यवान आणि आनंदी होतो. इतकेच नव्हे तर अंतसमयी निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊन किंवा भगवान श्रीकृष्णांचे सान्निध्य प्राप्त करून तो शाश्वत भगवद्धामात प्रवेश करतो.